आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजपमध्ये प्रवेश होणार। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत माने भाजपात प्रवेश करणार। प्रवीण मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। भाजप प्रवेशाच्या तयारीमध्ये असलेल्या अपूर्व हिरेंच्या अडचणीत वाढ, तर संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याचा त्यांच्यावर आरोप, तर माझ्या भाजप प्रवेशाच्या भीतीपोटी विरोधकांचे हे कट। अपूर्व हिरेंची प्रतिक्रिया। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची नाराजी आता दूर झाल्याची माहिती। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीने नाराजी दूर झाली। उद्धव ठाकरे आणि संजय पवार यांचा फोनवरून संवाद। संजय पवार आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। महापौर बंगल्यामध्ये उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा। शिवसेना प्रमुखांचे स्मारक उभारणे हा राज्य सरकारच्या धोरणाचा भाग। न्यायालयानं हस्तक्षेप करणं अयोग्य। स्मारकाविरोधात दाखल याचिका फेटाळून लावल्या। 4 जुलैला महाविकास आघाडीचे नेते पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची फडणवीसांना सद्बुद्धी द्या, असं साकडं विठुरायाला घालणार। शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन, तर राजू शेट्टी, ऋतुराज पाटलांसह 400 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा। पुणे बंगळुरू महामार्गावर शिरोलीमध्ये केलं होतं चक्काजाम आंदोलन। कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करा, अन्यथा आम्ही कठोर निर्णय घेणार। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा इशारा। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। बीड विनयभंग प्रकरणामध्ये मुंडेंनी चौकशीची मागणी करताच तात्काळ एसआयटी जाहीर। फडणवीसांकडून एका दिवसात एसआयटी जाहीर करण्यात आली याची कमाल वाटते। इतर प्रकरणामध्ये आक्रोश केल्यावर सुद्धा चौकशी समिती जाहीर होत नाही। दमानी यांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप। बबनराव लोणीकरांना या ठिकाणी माफी नाही, ठोकायला पाहिजे। बबनराव लोणीकरांच्या शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया।